की तिचा ताप ड्रॉप होत नाही, लगेच 100 क्रॉस झाला. आम्ही येतो, कॉल करतो. येत आहे बेटा. हे एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मजेत असणार. तर मागच्या ब्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, त्यामुळे सगळ्यांचं खूप धन्यवाद. आणि आम्ही आलो आहे बाहेर, आणि आज संडे पण होता आणि विहायला पण बोर होतं घरात, त्यामुळे मग आम्ही बाहेर आलो आहे. ह्याला या गार्डनमध्ये यायला खूप आवडतं, त्यामुळे आम्ही प्रत्येक शनिवारी किंवा रविवारी असं येत असतो जेव्हा जेव्हा पॉसिबल होतं. विहा आता खेळते. तर चल, धरताय का तिला? खेळता खेळता तिचे क्रॉक्सच तुटले, तर ती आता खेळायचं नाही म्हणते, म्हणून मग आम्हाला घरी जावं लागते. काढले हे, आणि आता आम्ही तसंच बघू आता पुढे कुठे जातो. हो बेटा, ते करूया ना. आता ते कुल्फी बनवणार नाही, त्याच्यात बनवणार, मग तेव्हा तुला देईल. ओके, आता असू दे. विहा, तुला कलर येतात का बेटा? कलर येतात? मला सांग ना, हा कुठला कलर आहे? कलर येल्लो कुठे आहे? हा, आणि हा कोणता कलर आहे? ब्ल्यू. व्हेरी गुड. आणि हा? नाही नाही, हे बघ, हा कोणता कलर आहे? येल्लो. आणि नेक्स्ट टू येल्लो हा कोणता आहे? ब्ल्यू. आणि हा तिसरा, हा कोणता आहे? ग्रीन. आणि हा विहाचा फेवरेट? ये पण ती थोडं लेट शिकली, पण तिला छान आता असं कलर सांगता येतात, मस्त सगळे सांग. विहा, तुझा टॉप कुठल्या कलरचा आहे बेटा? हा, कुठल्या कलरचा आहे? तर आता आम्ही घरी आलो, वाजलेत 7:45. आम्ही तिकडून मंदिरात गेलो, आणि मंदिरात झालं, छान दर्शन झालं. त्यानंतर आम्हाला डीमार्टमध्ये जायचं होतं. एक वस्तू घ्यायची होती, क्लिप्स घ्यायच्या होत्या मला. या क्लिप्स घ्यायच्या होत्या, कारण काही पॅकेट्स असतात ते असेच ओपन असतात, त्यामुळे ह्या क्लिप्स घ्यायला गेलो. आणि म्हणजे डीमार्ट तर माहितीच आहे, डीमार्टमध्ये एक वस्तू घ्यायला जर गेलो तर एक वस्तू घेऊन कधीच येत नाही, त्यामुळे 3-4 वस्तू घेऊन आलो. मग आता आम्ही घरी पोहोचलो. त्यांनी आम्हाला खाली सोडलं, आणि ते आता बाहेर हेअरकट करायला गेले. आता मी थोडा वेळ बसते, आणि मग त्यानंतर जेवण काय बनवायचं, नेहमीचा प्रश्न. आता बघते भाज्या काय आहेत, आणि मग जेवण बनवते. हाय, गुड मॉर्निंग. तर आज आहे अंगारकी चतुर्थी, आणि आज आहे मंगळवार, म्हणून मग मी लवकर उठली. सकाळी जास्त लवकर नाही उठली, 8 वाजताच उठली. त्याचं रिझन मी सांगतेच. आणि त्यानंतर मग देवपूजा वगैरे आवरून घेतली, घरातली कामं केली, आणि म्हटलं मग तुमच्याशी थोडं निवांत बोलूया. कारण त्या दिवशी रविवारी मला वाटलेलं की त्या दिवशी चतुर्थी आहे, कारण लास्ट मंथमध्ये पण आली होती. माझा कॅलेंडरमध्ये बघण्यात घोळ झाला, कारण मी कॅलेंडर चेंज केलं नव्हतं. तर मे बी मी बोलली असेल, मला माहीत नाही, मागच्या ब्लॉगमध्ये. तर म्हटलं आज तो ब्लॉग कंटिन्यू करूया. आणि काल झालं असं की विहाला बरं नव्हतं. रँडमली अचानक तिला ताप आला, की ती 11 वाजता ताप आला. ते ऑफिसला गेले होते, मी आणि विहा आम्ही दोघं घरी होतो. तर अचानक तिला ताप आला, आणि मग मी चेक केलं की तो 100 क्रॉस झाला. मग घरात जे अर्जंटली मेडिसिन ठेवलेले असतात, त्यात मी तिला मेडिसिन दिलं, पण तरी पण तो कमी होत नव्हता. म्हणजे जवळजवळ 99.5पर्यंतच आला. मग मी त्यांना लगेच फोन केला की तिचा ताप ड्रॉप होत नाही. लगेच मग तो 100 क्रॉस झाला, 101 झाला, 102 झाला. मग आम्ही तिला संध्याकाळी लगेच दवाखान्यात नेलं. डॉक्टर बोलले की माहीत नाही कशामुळे झालं आहे, पण म्हणजे तिच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी आलं असेल, की मंदिरात गेलं होतं, त्यामुळे झालं असेल ते. त्यामुळे मग तिला तसं झालं. मग काल तिचं खूप चिडचिड केली तिने.
दिवसभर म्हणजे माझा दिवसही तसंच गेला. तिच्याच मागे मलाही कामं करायला काहीच इच्छा होत नव्हती, कारण ती सारखं आईला चिपकत होती आणि म्हणत होती, आई मला धर, आई मला धर. त्यामुळे मला पण काही कामं करायला चित्त लागत नव्हतं. तसंच ती कामं ठेवली आणि मग तिच्याजवळच माझा कालचा दिवस पूर्ण गेला. आणि रात्री पण मग काल मी थोडं माझं उशिरापर्यंत एडिटिंगची कामं संपवली आणि मग मी काल 2-2:30ला झोपायला गेली. तर ती परत मध्ये मध्ये तिला माहीत नाही काय होत होतं, पण ती अशी अधूनमधून उठत होती आणि दचकत होती. त्यामुळे तिची झोप व्यवस्थित झाली नाही आणि माझी पण झाली नाही, कारण मग जाग आली. काल ती 2-3 वेळा उठली तर मला पण झोप येत नव्हती. तसंच म्हटलं आता ती उठायच्या आधी आपण आपली कामं आवरून घेतली पाहिजे, म्हणून मग मी लगेच उठली. 8 वाजता उठली, आज लेट उठली. तर मग जवळजवळ म्हणजे माझी फक्त 5 तास वगैरे काल झोप झाली आहे, पण तसंच उठली आणि कामाला लागली. आता ती झोपली त्यामुळे पटपट आवरून घेतलं. तिला म्हटलं थोडं आपण एक्स्ट्रा झोपू देऊया. ती 9-9:15ला उठते रोज, पण मग तिला अजून मी झोपू दिले. आता झाले 9:30. तिला उठवते, माझं आवरून झालं आहे. थोडंफार नाश्ता बनवून ठेवते, म्हणजे ती उठली का लगेच मग मी तिला जेवण देऊ शकते. आणि आज नेमकं त्यांना गावाला जायचं आहे, गावाला एक लग्न आहे, त्यांना गावाला पण जायचं आहे. पण मग आता तिची तब्येत पण अशी, तर मग बघू आता काय करायचं. आणि दिवसभरात काय काय होतं आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करेलच. तर असेच कनेक्ट राहा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ओ बापरी. झोप झाली बेटू? हाताची घडी घाल. परत तिचा ताप 100+ झाला होता आणि मग तिला मी तसंच औषध देऊन झोपवलं आणि मग म्हटलं ती झोपली आणि यांना पण गावाला जायचं संध्याकाळी, तर जेवण तर बनवता येणार नाही, म्हणून मग मी 4:30 नंतरच लगेच जेवण बनवायला घेतलं, कारण त्यांना 7 वाजता जायचं होतं. म्हणून मग इकडे भेंडी पुसून घेतली आणि लगेचच फ्लावरची भाजी सगळं करून घेतलं आणि तेवढ्यातच लगेच विहा उठली. माझं जेवण पण बनवून झालं. आत्ता वाजलेत 6:15 आणि माझं जेवण बनवून झालं आहे, कारण आता त्यांना गावाला जायचं आहे. विहाची तब्येत आहे म्हणजे ओके आहे. तिचा ताप थोडा चढ उतर होतो आहे, म्हणजे तिला आता किती 5 वाजता तरी ती उठली झोपेतून आणि तेव्हा तिला अचानक खूप ताप झाला, म्हणजे 103 पर्यंत झाला. मग तिला परत ते जे 6 आवर्सच्या डिफरन्सने जे औषध द्यायला लावले ते औषध दिलं, त्यामुळे ती 1 तास थोडी डल होती. त्यानंतर आता परत बॅक टू फुल एनर्जी आणि आता खूप पळते घरामध्ये. त्यांना जायचं होतं म्हणून पटकन मी जेवण बनवून घेतलं आणि आता माझा पूर्ण वेळ जो आहे तो फक्त तिच्यासाठीच असणार आहे, म्हणून माझी सगळी कामं मी आवरून घेतली आहे. आता फक्त देवपूजा करते आणि मग पूर्ण वेळ तिच्यासोबतच राहते. म्हणजे औषध घेतलं का असं काहीच असतं आमचं. काय बेटा, तुला बरं वाटतं आता? ताप नाही आहे? आणि ताप आला का असं माझं फुल कोमेजून जातं बिचार. लवकर बरी होणार आहे ती. अजून डॉक्टर बोलले 2-3 दिवस तरी होईल हे असं, आणि त्यानंतर मग ती बरी होईल. लवकर 2-3 दिवस निघून जावं हे अशी वाट बघते मी, कारण माझे तिच्याकडे असं बघवलं नाही जात मला. तिला जेव्हा ताप येतो ना ती सारखं आई आई करत असते, मग मला माझ्या कामांमध्ये पण काही असं चित्त लागत नाही, काहीच करू वाटत नाही. तिच्याच जवळ बसावं असं वाटतं मला. विहा, तुला पण जायचं तुला? कुठे जायचं? गार्डन नाही, तू येते? तू चालली जायचं तुला? पण तुला तर ताप आलाय. हा, तू औषध घेशील तिकडे व्यवस्थित मग? हा, औषध घेशील? ओके ठीक आहे. गार्डन मध्ये नाही ग बिटू. बाय. आम्ही येतो. कॉल करतो तुला. येत आहे बेटा, चला ग. येत आहे बेटा, येत आहे. हे बघ इथं कोण आहे?
आता वाजले रात्रीचे 10:15. आमचं सगळं कधीच आवरून झालं, कारण दोघंच होतो आणि जेवण पण बनवून झालं होतं. विहा आता इकडे ड्रॉइंग करते, तिला थोडं बरं वाटतंय आता. आणि म्हणजे ना तिचे पप्पा गेले तेव्हा तिचं असं झालं होतं की पप्पा कुठे चालले. मग तिला सांगितलं की पप्पा ऑफिसला चालले. तिला माहिती, तिने बॅग बघितली ना, त्यामुळे तिला कळालं की पप्पा ऑफिसला नाही जाते, पप्पा गावाला जात आहे. कारण मी दुपारी तिला एकदा बोलली होती बोलता बोलता की पप्पा आता संध्याकाळी गावाला जाणार आहे म्हणून. तिला कळालं ते, म्हणून मग ती खूप रडायला लागली, पप्पा कुठे चालले, पप्पा कुठे चालले, मला नाही घेऊन जात का, तिचं असं चालू होतं. तर मग तिला कसं तरी शांत केलं. त्यानंतर आम्ही दोघांनी जेवण केलं आणि तिला आता जरा बरं वाटतं. त्यामुळे मला पण आता रात्री होपफुली ती चांगली झोपेल, कारण काल तर तिची चांगली झोप झाली नव्हती आणि माझी पण नव्हती झाली. तिची जागली म्हणजे दिवसा पण माझा थोडा पण आराम झाला नाही आहे. त्यामुळे मला पण खूप गरज आहे आरामाची. विहा जर झोपली तर मला पण छान झोपायला मिळेल. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या, सगळ्यांची काळजी घ्या, बाय.